केतन अग्रवालची हत्या झाली त्या घटनेला महिना उलटून गेलाय। या प्रकरणामध्ये केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतन तुरुंगाची हवा खात आहेत। मात्र या दोघांच्या चौकशीत रोजच्या रोज अशी काही माहिती समोर येते की कुणाच्याही अंगावर काटाच येईल। आता तर केतनला ठार मारण्याआधी त्याला गंभीर जखमी करण्याचा सियाचा प्लॅन होता। तसंच त्याला स्लो पॉइझन देण्याचाही कट रचल्याचं उघड झालंय। महत्त्वाचं म्हणजे फक्त लोहगडच नाही तर इतर कुठेही घेऊन केतनला संपवायचाच असा चंग सियानं बांधला होता। पाहूयात हादरवून टाकणारा हा रिपोर्ट। ठार मारण्याआधी जखमी करण्याचा प्लॅन। केतनच्या हत्येसाठी कोणकोणती ठिकाणं हेरली। केतनला मारण्यासाठी स्लो पॉइझनचाही कट। लग्नाची स्वप्न बघणाऱ्या केतन अग्रवालची त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच अशी निर्गुण हत्या केली। केतनने ज्या डोळ्यांमध्ये सुखी संसाराची स्वप्न रंगवली तेच डोळे सिया गोयलने कायमचे बंद केले आणि त्यासाठी तिचा प्रियकर चेतन चौधरीने तिला साथ दिली। या दोघांच्या अटकेनंतर आता नवीन आणि हादरवून टाकणारी माहिती उजेडात आली आहे। केतनची हत्या करण्यासाठी सिया आणि चेतनने राजस्थानमधील अनेक ठिकाणं ठरवली होती। मात्र त्यासोबत लोहगड किल्ल्याशिवाय महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये हत्येचा कट यशस्वी करण्याचा त्यांचा डाव होता। केतनच्या हत्येसाठी लोणावळ्यातील अनेक ठिकाणं ठरवली। टायगर पॉइंट, विसापूर किल्ल्याचीही त्यांनी पाहणी केली होती। लोणावळ्याजवळच्या इतर किल्ल्यांवरही हत्येचा प्लॅन त्यांनी केला होता। महाबळेश्वरचा सावित्री पॉइंट अर्थात सुसाईड पॉइंट बाबतही विचार करण्यात आला होता। धक्कादायक म्हणजे बाली इथं होणारं प्री वेडिंग शूट रद्द करण्यासाठीही सिया आणि चेतनने आणखी एक खतरनाक प्लॅन आखला होता। केतनला संपवण्यासाठी स्लो पॉइझन वापरण्याचा डाव होता। हत्येआधी केतनला गंभीर जखमी करण्याबाबत ही चाचपणी करण्यात आली। केतनला जखमी करण्याची सुपारी देण्याचीही त्यांनी तयारी केली होती। घातपाताचा संशय टाळण्यासाठी केतनला लुटण्याचाही प्लॅन करण्यात आला होता। बाली इथलं प्री वेडिंग शूट टाळण्यासाठी घातक खटाटोप करण्यात आला। खरं तर केतन सोबत सियाला लग्न करायचं नव्हतं, मात्र तिने तसं घरात सांगण्याऐवजी त्याच्या हत्येचा खतरनाक प्लॅन रचला। तो माझ्या आर्थीला खांदा देईल, पण माझी परिस्थिती आली की मी त्याच्या आर्थीला खांदा देतो। माझ्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय की मी हे व्यक्त नाही करू शकत कोणाला। आणि माझी फक्त सगळ्यांना हे हात जोडून विनंती आहे, आपल्या सगळ्यांना समाजाला, की अजून एक केतन जाऊ नये। असं घडू नये की आज माझा मुलगा गेलाय, अजून कोणाचा मुलगा या मुलगी ह्या घटनामुळे, अगर त्यांना ते मुलगा मुलगी पसंत नसेल तर त्यांनी नाही म्हणून सांगावं स्पष्ट, पण विनाकारण कोणाच्या मुलाचा असा हत्या करू नये। केतनची हत्या तर करायची होतीच, पण त्याआधी त्याला गंभीर जखमी करण्याचा भयंकर प्लॅन सिया आणि चेतनने आखला होता। तसं स्लो पॉइझन देऊन केतनच्या जीवाशी खेळ करण्याचाही कुटील डाव सिया आणि चेतनने रचला होता। मात्र अखेर हट्ट करून लोहगडावर नेलं आणि त्याच्या आयुष्याची दोरी कायमची कापण्यात आली। हॉलिवूडच्या एखाद्या थरारक सिनेमालाही लाजवेल अशी ही मर्डर मिस्ट्री सिया आणि चेतनने पुण्यात केली, ज्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरून गेला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।